मित्रांनो, नमस्कार. आपण 5वं प्रकरण पाहतोय आणि त्यामध्ये औद्योगिक प्रदेशांचे खंडनिहाय जे वितरण आहे ते वितरण पाहायला आपण सुरुवात केलेली आहे. यासाठी आपण जगाचा नकाशा सुरुवातीला जो आहे तो जगाचा नकाशा पाहिला आणि त्या जगाच्या नकाशामध्ये प्रमुख औद्योगिक प्रदेश जे आहे ते प्रदेश दाखवलेले आहेत आणि ते प्रत्येक खंडामध्ये विभागलेले आहेत आणि त्यांची स्थापना विशिष्ट अशा ठिकाणी झालेली आहे. यातील आपण सुरुवातीला 2 खंडामधील औद्योगिक प्रदेश जे आहे ते पाहिलेले आहे, त्याचं वितरण पाहिले आणि ते म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील औद्योगिक प्रदेश, त्याच्यावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, परिणाम करणारे मानवी घटक आणि त्या ठिकाणी असणारे प्रमुख उद्योग आपण पाहिलेले आहेत. नंतर दुसरं खंड आपण पाहिलं ते म्हणजे युरोप खंड आणि या युरोप खंडामध्ये असणारे वेगवेगळे औद्योगिक प्रदेश पाहिले, त्याच्यावर प्रभाव पाडणारे प्राकृतिक मानवी घटक आणि त्या ठिकाणी असणारे प्रमुख उद्योग जे आहेत ते उद्योग आपण पाहिलेत. त्यानंतर आपण पुढच्या खंडाला सुरुवात केली आणि त्यामध्ये आपण आपलं खंड म्हणजे आशिया खंड जे आहे ते आशिया खंडातील एक पहिला औद्योगिक प्रदेश आपण पाहिलेला आहे आणि तो म्हणजे चीनचा औद्योगिक प्रदेश. त्यामध्ये त्या चीनच्या औद्योगिक प्रदेशावर प्रभाव टाकणारे प्राकृतिक घटक, मानवी घटक आणि त्या ठिकाणची प्रमुख उत्पादन आपण पाहिली. नंतर आपल्या आशिया खंडामधला दुसरा औद्योगिक प्रदेश आपल्याला पाहायचा आहे आणि तो आहे जपान किंवा जपानचा औद्योगिक प्रदेश. या जपानच्या औद्योगिक प्रदेशामध्ये जर बघितलं तर प्रमुख 3 प्रदेशांचा समावेश होतो आणि ते म्हणजे पहिला आहे टोकियो, कावासाकी आणि याकोहामा. दुसरा आहे ओसाका, कोबे आणि क्योटो क्षेत्र आणि तिसरा आहे नागोया आणि उत्तर क्युशू क्षेत्र. अशा 3 क्षेत्रामध्ये जपानमध्ये औद्योगिक प्रदेश विभागलेला आहे. या जपानमधल्या औद्योगिक प्रदेशावर परिणाम करणारे जर आपण घटक बघितले, प्राकृतिक घटक, तर त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे किनारी मैदानी प्रदेश. तर जपानच्या पूर्वेकडचा जो भाग आहे पॅसिफिक महासागरालगतचा हा किनाऱ्याचा प्रदेश आहे, तो मैदानी आहे आणि त्यामुळे तो उद्योगधंद्यासाठी, उद्योगाच्या स्थापनेसाठी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे अखंडित जलविद्युत पुरवठा. आता जर आपण बघितलं जलविद्युतच्या बाबतीत तर आपल्याकडे थोडंसं वेगळं असलेलं दिसून येतं की काही वेळेस किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला वीज जी आहे ते वीज खंडित झालेली दिसून येते. काही ठिकाणी लोड शेडिंग जे आहे ते लोड शेडिंग होत असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं प्रमाण सध्या कमी होत चाललेलं आहे. पण या ठिकाणी जर आपण बघितलं तर वीज पुरवठा कधीही खंडित होत नाही. अखंड असा वीज पुरवठा आहे आणि त्याचा फायदा त्या उद्योगधंद्याला होतो. जर वीज पुरवठा चालू उद्योगामध्ये खंडित झाला तर त्याचं मोठं नुकसान त्या उद्योगासाठी होतं. म्हणून या ठिकाणी अखंडित असा जलविद्युत पुरवठा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी समृद्ध नैसर्गिक संसाधनं आहेत. अनेक क्षेत्र अशा आहेत की त्या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे की जी या ठिकाणच्या उद्योगाला वापरली जाते. नंतर वेगाने वाहणाऱ्या नद्या. आता या जपानमध्ये जर बघितलं तर ज्या अंतर्गत नद्या आहेत या नद्या वेगाने वाहतात, ज्याचा वापर जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अंतर्गत जलवाहतुकीसाठी केला जातो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे दंतूर किनारे. तर या जपानच्या किनारपट्टीला असणारा जो समुद्र आहे या समुद्राचा भाग दंतूर आहे. आपण ज्याला म्हणतो दातेरी आहे. किनाऱ्यावर लगत खोल आहे जेणेकरून जहाजं जी आहे ती जहाजं किनाऱ्यापर्यंत येतात आणि त्यामुळे जहाजामधील मालाची चढउतार करणं कमी वेळेत किंवा कमी खर्चात होण्यास मदत होते. असे प्राकृतिक घटक या जपानमधल्या औद्योगिक प्रदेशावर प्रभाव टाकतात. नंतर दुसरे घटक आहेत मानवी घटक. यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला घटक आहे तो म्हणजे स्वस्त मजूर पुरवठा. या ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणच्या उद्योगाला आवश्यक असणारा जो मजूर पुरवठा आहे उद्योगधंद्यामध्ये काम करण्यासाठी हा स्वस्त दरामध्ये इथं उपलब्ध होतो. नंतर दुसरा आहे तो म्हणजे बाजारपेठेची उपलब्धता.
या ठिकाणी हा विकसित देश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठा ज्या आहेत त्या बाजारपेठा या ठिकाणी उपलब्ध आहेत. नंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक बंदरांच्या सुविधा. या ठिकाणी या जपानच्या पूर्वेकडे किनारपट्टीला अनेक अशी नैसर्गिक बंदरं आहेत की ज्या बंदराचा वापर जलवाहतुकीसाठी, आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी, जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात होतो आणि त्याचा फायदा या ठिकाणच्या उद्योगांना होत असलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये जर बघितलं तर याकोहामा जे आहे हे याकोहामा या ठिकाणचं प्रसिद्ध असं नैसर्गिक बंदर आहे. याचा वापर इथं जहाजांची ये-जा करण्यासाठी होतो. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे वाहतूक सुविधांचा विकास. जपानमध्ये जर बघितलं तर युरोपप्रमाणे जपानमध्ये देखील सर्व प्रकारचे वाहतुकीचे माध्यमं जे आहेत, वाहतुकीचे मार्ग जे आहेत, जलमार्ग आहे, भूमार्ग आहे, त्याचप्रमाणे रेल्वे मार्ग आहे, हवाई मार्ग आहे, या सर्व वाहतुकींचा विकास या ठिकाणी झालेला आहे. विशेष करून या जपानमध्ये जर बघितलं तर जलवाहतूक जी आहे ही जलवाहतूक मोठ्या प्रमाणात आणि काही ठिकाणी भूमार्गाद्वारे जे आहेत, अंतर्गत भुयारी मार्ग जे आहेत त्या भुयारी मार्गांचा विकास इथं झालेला आपल्याला दिसून येतो. आता या जपानमध्ये असणारे प्रमुख उद्योग जर आपण बघितले तर ते आहेत ट्रान्झिस्टर, रेडिओ किंवा टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स आणि संगणक, त्याचबरोबर स्टील उद्योग, यंत्रसामग्री, रसायने, जहाज बांधणी, विमान, ग्राहक उपयोगी वस्तूंचे कारखाने, तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकलचे उद्योग, ज्यामध्ये कृत्रिम वस्त्रोद्योगाचा समावेश होतो, कृत्रिम रबर निर्मितीचे उद्योग, तेल शुद्धीकरण आणि इतर उत्पादने. म्हणजे जपानमध्ये जर बघितलं तर सर्व प्रकारची जवळजवळ उत्पादने जी आहेत ती जी दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. आणि असे उद्योग जे आहेत हे प्रमुख उद्योग या जपानमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आपल्या आशिया खंडातला तिसरा जो देश आहे तो तिसरा देश म्हणजे आपला भारत. आपल्या भारतामध्ये औद्योगिक प्रदेश जो आहे तो औद्योगिक प्रदेश कुठं आहे बघा तर छोटा नागपूर पठार, मुंबई पुणे कॉरिडॉर, दिल्ली क्षेत्र, कोईमतूर बंगळूर आणि अहमदाबाद वडोदरा क्षेत्र. जर आपण नकाशा बघितला त्या ठिकाणी नकाशा दाखवलेला आहे ज्या भारताचा, तर त्या भारताच्या नकाशामध्ये ही प्रमुख औद्योगिक ठिकाणं दाखवलेली आहेत. आणि या औद्योगिक प्रदेशावरती काही घटक जे आहेत, नैसर्गिक घटक, प्राकृतिक घटक परिणाम करतात. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे खनिजांची उपलब्धता. म्हणजे या सर्व औद्योगिक प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजांची उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे आपल्या भारताच्या दोन्ही किनारपट्टीला, पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनारपट्टीला बंदरं आहेत. त्यातील बरीच बंदरं नैसर्गिक आहेत आणि या बंदराद्वारे आंतरराष्ट्रीय जलवाहतूक जी आहे ती जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. आणि या उद्योगधंद्यातून निर्माण होणारा माल किंवा उद्योगाला लागणारा कच्चा माल आयात निर्यात करण्यासाठी या बंदराचा वापर होतो. त्याचप्रमाणे उष्ण हवामान. आता हे जे औद्योगिक प्रदेश आहेत हे बरेचसे औद्योगिक प्रदेश या किनारपट्टीला लागून आहेत, त्यामुळे या ठिकाणचं हवामान उष्ण आणि दमट अशा स्वरूपाचं आहे. काही उद्योगांना हे हवामान अनुकूल असलेलं आपल्याला दिसून येतं. आता या भारतातील औद्योगिक प्रदेशावर परिणाम करणारे मानवी घटक जर आपण बघितले तर त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे मोठी बाजारपेठ. कारण जगामध्ये चीनच्या पाठोपाठ भारत जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्येने देश आहे आणि त्यामुळं आपल्या भारतामध्ये स्थानिक पातळीवरच मोठी बाजारपेठ उपलब्ध असलेली आपल्याला दिसून येते. याच्यावरूनही आपल्याला आणखीन एक निदर्शनास येतं की जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारताचा व्यापार जो आहे तो नगण्य आहे. कारण का तर काही वस्तू ज्या आहेत त्या उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे भारतामध्ये, पण स्थानिक पातळीवरच त्याचा खप जो आहे तो लोकसंख्या जास्त असल्यामुळे होतो आणि म्हणून निर्यात करण्यासाठी कमी माल उपलब्ध होत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्थानिक बाजारपेठ जी आहे आपल्या भारतामध्ये ही मोठी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचा परिणाम जो आहे किंवा हा प्रभावित करणारा घटक इथं आहे. नंतर दुसरा घटक आहे लोहमार्गाचं जाळं. आपल्या भारतामध्ये देखील अनेक रेल्वे मार्ग जे आहेत ते रेल्वे मार्ग विकसित झालेले आहेत आणि या लोहमार्गामुळे
वेगवेगळ्या वस्तूंची, कच्च्या मालाची किंवा पक्क्या मालाची आयात निर्यात करता येते. विशेष करून पेट्रोलियम पदार्थ जे आहेत त्या पेट्रोलियम पदार्थांच्या किंवा लोह पोलादासारखे जे अवजड उत्पादनं आहेत यांची वाहतूक या लोहमार्गाद्वारे होत असते. नंतर पुढचा मुद्दा आहे परिणाम करणारा घटक, तो म्हणजे कार्यशील लोकसंख्या जास्त. आता आपण जर बघितलं तर आपण म्हणतो भारत हा जो देश आहे हा तरुणांचा देश आहे आणि त्यामुळं 15 ते 59 वयोगटातील लोकांची संख्या आपल्या भारतामध्ये जास्त आहे आणि त्यामुळं साहजिकच कार्यशील लोकसंख्या आपल्या देशात जास्त आहे आणि याचा फायदा या उद्योगाला मजूर पुरवठा म्हणून, मग तो कुशल असेल किंवा अकुशल असेल, मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा मानवी घटक आहे तो म्हणजे गोदी सुविधा. म्हणजे आपण बघितलं की किनारपट्टीला जी बंदरं आहेत या बंदराच्या लगत माल आणण्यासाठी किंवा माल ठेवण्यासाठी, आलेला माल किंवा पाठवण्यासाठी जागा जी लागते, तर या जागेची सुविधा मोठ्या प्रमाणात आपल्या बंदराच्या ठिकाणी किनारी प्रदेशामध्ये असलेली दिसून येतो. त्याचाही फायदा या औद्योगिक विकासासाठी होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आपल्या भारतामध्ये कोणती प्रमुख उत्पादनं घेतली जातात, तर वस्त्रोद्योग, रसायने, अन्नप्रक्रिया, पोलाद, वाहतूक उपकरणं, सिमेंट, खाण उत्पादनं, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, सॉफ्टवेअर, औषधी अशी अनेक उत्पादनं जी आहेत ती उत्पादनं आपल्या भारतामध्ये घेतली जातात आणि त्याचे हे प्रमुख उद्योग असलेले आपल्याला दिसून येतात. नंतर आपल्या आशिया खंडातलाच चौथा देश आहे आणि तो आहे रशिया. आता रशियामध्ये जर बघितलं तर रशियामध्ये 2 औद्योगिक प्रदेश आहेत आणि ते म्हणजे त्यातला पहिला आहे सायबेरिया आणि उत्तर कॉकेशस. दुसरा आहे व्लादिवोस्टॉक, ज्याला सुदूर पूर्व म्हटलं जातं, आणि हा औद्योगिक क्षेत्राचा भाग आहे. म्हणजेच व्लादिवोस्टॉक औद्योगिक क्षेत्र, ही 2 क्षेत्र जी आहेत ही 2 क्षेत्र रशियामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. या औद्योगिक प्रदेशावर परिणाम करणारे जर आपण प्राकृतिक घटक पाहिले तर त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे कोळशाची उपलब्धता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाच्या खाणी आहेत आणि त्याच्यावर आधारित उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे या ठिकाणी विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर दुसरा घटक आहे तो म्हणजे विस्तृत वनांचा, कारण हा उत्तरेकडचा भाग आहे त्यामुळे या ठिकाणी सूचीपर्णी वनं जे आहेत ही विस्तृत अशा स्वरूपाचे आहेत. या वनांना जागतिक बाजारपेठेमध्ये खूप मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे या वनातील लाकडाचा वापर फर्निचरसाठी किंवा इमारतीसाठी किंवा खेळणी वगैरे किंवा कागदाच्या लगद्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी या वनांचा वापर, या वनातील वृक्षाचा वापर होतो आणि हा घटक जो आहे तो या ठिकाणच्या उद्योगावर परिणाम करत असलेला दिसून येतो आणि म्हणून या ठिकाणचे औद्योगिक प्रदेश निर्माण झालेले किंवा विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. नंतर दुसरा घटक आहे मानवी घटक आणि त्यामध्ये पहिला घटक जर बघितला तर लोहमार्ग. विशेष करून या ठिकाणी बघितलं तर जगातला सर्वात जास्त लांबीचा लोहमार्ग जो आहे हा रशियामधून गेलेला आपल्याला दिसून येतो आणि तो म्हणजे लेनिनग्राड ते व्लादिवोस्टॉक, ज्याला ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग असं म्हटलं जातं. आणि या मार्गाचा फायदा या ठिकाणच्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात झालेला आहे किंवा या ठिकाणच्या उद्योगातून तयार होणारा माल किंवा लागणारा माल या मार्गाद्वारे वाहतुकीसाठी उपयोग होतो. हा एक परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे शासनाचं सहाय्य. आता जवळजवळ सर्वच देशांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर उद्योगाच्या बाबतीत शासनांची धोरणं सध्या अनुकूल असे आहेत आणि त्यामुळं इथं या ठिकाणच्या उद्योगाला रशियामध्ये देखील सहाय्य केलं जातं. त्याचा फायदा औद्योगिक विकास होण्यासाठी होतो. नंतर गोदी सुविधा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर रशियाच्या पूर्वेकडे पॅसिफिक महासागरालगत जी नैसर्गिक बंदरं आहेत या बंदराच्या ठिकाणी गोदीच्या सुविधा म्हणजे मालाची साठवणूक करण्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि याचाही फायदा या औद्योगिक प्रदेशाला होत असलेला दिसून येतो. आणि शेवटचा आहे तो म्हणजे नैसर्गिक बंदरं. या रशियाच्या किनारपट्टीला जर आपण बघितलं तर अनेक नैसर्गिक अशी बंदरं आहेत ज्या बंदराचा वापर आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात होत असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर या रशियामध्ये कोणती प्रमुख उत्पादनं घेतली जातात ती आपल्याला पाहायची आहेत आणि ती म्हणजे रसायने, अन्न प्रक्रिया उद्योग,
पेट्रोकेमिकल्स उद्योग, लोह खनिज आणि यंत्रसामग्री उद्योग, तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन जे आहे ते उत्पादन करणारे आणि पाईपलाईनद्वारे वितरण करणारे उद्योग, त्याचप्रमाणे सोने, हिरे, कथील आणि पाऱ्यासारख्या कमी प्रमाणाच्या पण अधिक मूल्याच्या उत्पादनांना या ठिकाणी प्राधान्य देणारे उद्योग आहेत. जे आपण बघतो की जगामध्ये सोन्याला, हिऱ्याला किंवा पाऱ्याला किती किंमत आहे आणि असे उद्योग जे आहेत किंवा असे उद्योग या रशियामध्ये स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. उत्पादन याचं कमी आहे पण त्याची किंमत जर बघितली तर किंमत जास्त आहे आणि त्याचा फायदा या देशाला होत असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर शेवटचा आपल्या आशिया खंडातला औद्योगिक प्रदेश आहे तो म्हणजे पूर्व आशिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया आणि तैवान. म्हणजे साधारणपणे जे बेटांचे देश आहेत या बेटांच्या देशामध्ये देखील औद्योगिक प्रदेश आहेत. या औद्योगिक प्रदेशावर परिणाम करणारे जे घटक आहेत हे घटक आपल्याला पाहायचे आहेत आणि ते म्हणजे पहिला घटक आहे तो म्हणजे किनारी प्रदेश, दुसरा घटक आहे नैसर्गिक बंदरे, तिसरा घटक आहे अनुकूल असं हवामान आणि चौथा घटक आहे तो म्हणजे शेतीस अनुकूल घटक. म्हणजे या ठिकाणच्या उद्योगावरती परिणाम करणारे हे प्रमुख 4 घटक जे आहेत हे 4 घटक इथं अनुकूल अशा स्वरूपाचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी औद्योगिक प्रदेश विकसित किंवा स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. आता मानवी घटकामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी दाट लोकवस्ती म्हणजे या देशातील लोकवस्ती जी आहे ती लोकवस्ती जास्त आहे, दाट आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कामगारांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो, बाजारपेठा या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि बंदर आणि गोदीच्या सुविधा देखील या देशांच्या किनारपट्टीवर उपलब्ध असल्यामुळे हे औद्योगिक प्रदेश विकसित झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या ठिकाणी प्रमुख उद्योग जे आहेत या औद्योगिक प्रदेशामध्ये ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक उद्योग, वस्त्र उद्योग आणि खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योगांचा समावेश या औद्योगिक प्रदेशामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आपल्याला चौथं खंड जे आहे ते चौथं खंड पाहायचं आहे आणि ते म्हणजे दक्षिण अमेरिका खंड आणि या दक्षिण अमेरिका खंडातील औद्योगिक प्रदेश. आता दक्षिण अमेरिका खंडाविषयी जर बघितलं तर या ठिकाणची प्रतिकूल अशी प्राकृतिक रचना आहे. हवामान देखील या ठिकाणी प्रतिकूल अशा स्वरूपाचं आहे आणि त्यामुळं उत्तर मध्य भागात असणारे अमेझॉन नदीचं जे विशाल खोरं आहे, वाहतूक मार्गाचा या ठिकाणी कमी विकास झालेला आहे आणि म्हणून खंडाच्या काही देशांमध्ये किनारीवर्ती भागात औद्योगिक प्रदेश विकसित झालेले दिसतात. अंतर्गत भागात आपल्याला औद्योगिक प्रदेश विकसित झालेले नाहीत. आता हे कोणते औद्योगिक प्रदेश आहेत तर यामध्ये 2 औद्योगिक प्रदेश आहेत. जो एकच औद्योगिक प्रदेश आहे तो म्हणजे अर्जेंटिना आणि ब्राझील आणि दुसरा आहे तो म्हणजे व्हेनेझुएला आणि चिलीचा. असे हे 2 औद्योगिक प्रदेश या दक्षिण अमेरिका खंडामध्ये असलेले दिसून येतात. या औद्योगिक प्रदेशावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे सुपीक जमीन. या प्रदेशामध्ये सुपीक जमीन असल्यामुळे शेतीचा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि जे शेतीतून उत्पादने घेतली जातात त्याचा वापर उद्योगधंद्यांना कच्चा माल म्हणून होतो. नंतर किनारी प्रदेश. आता हे प्रदेश आपण बघितले तर हे आहेत नकाशामध्ये तर कुठे दिसतात, किनारे आहेत. या किनारी प्रदेशांचा फायदा या ठिकाणच्या उद्योगधंद्याला होतो. त्याचप्रमाणे चराऊ कुरण याही प्रदेशामध्ये काही ठिकाणी चराऊ कुरण आहे. त्यामध्ये आपण बघितलं की पंपाचा जो गवताळ प्रदेश आहे हा गवताळ प्रदेश या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर आधारित पशुपालनाचा व्यवसाय होत असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर या ठिकाणी काही भागामध्ये खनिज तेलाचे साठे आढळतात आणि त्याचा फायदा या औद्योगिक प्रदेशाला झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हवामानाच्या बाबतीत जर बघितलं तर या औद्योगिक प्रदेशासाठी या ठिकाणचं हवामान अनुकूल अशा स्वरूपाचं असलेलं दिसून येतं. आता प्रभावित करणाऱ्या मानवी घटकामध्ये जर बघितलं तर पहिला घटक आहे तो म्हणजे स्वस्त मजूर पुरवठा. या खंडामधला बराचसा भाग
अविकसित असलेला काही भाग दिसून येतो. उद्योगधंद्याचं प्रमाण कमी आहे अंतर्गत भागात आणि म्हणून इतर देशातून या ठिकाणी स्वस्त मजूर जे आहे ते मजूर उपलब्ध होतात. त्याचा फायदा त्या उद्योगाला होत असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर याही देशाचं शासनाचं धोरण जे आहे हे उद्योगासाठी अनुकूल असं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याही देशातले औद्योगिक प्रदेश आपण बघितले कुठं आहेत, किनाऱ्यावर आहेत आणि म्हणून या देशांच्या किनारी भागात अनेक अशी बंदरं आणि गोदी सुविधा ज्या आहेत त्या गोदी सुविधा उपलब्ध आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे औद्योगिक प्रदेश जे आहे ते औद्योगिक प्रदेश स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. तर या दक्षिण अमेरिकेमध्ये कोणते प्रमुख उद्योग आढळतात, तर ते म्हणजे अन्न पदार्थ आणि पेय निर्मितीचे उद्योग, नंतर धातू व यांत्रिकी उद्योग, रसायने आणि पेट्रोकेमिकलचे उद्योग, कापड उद्योग, पादत्राणे उद्योग, लोह पोलादाचे उद्योग, वाहन आणि घरगुती उपकरणाचे उद्योग, त्याचप्रमाणे वस्त्रोद्योग असे अनेक उद्योग या दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना आणि ब्राझील व व्हेनेझुएला आणि चिली या औद्योगिक प्रदेशामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढचं खंड आहे ते म्हणजे आफ्रिका खंड. आता या आफ्रिका खंडाच्या बाबतीत तर याही बाबतीत आपल्याला असं दिसून येतं की औद्योगिकदृष्ट्या हे सर्वात मागास असं खंड म्हणून ओळखलं जातं. कारण का, तर या ठिकाणी विपुल प्रमाणात उपलब्ध साधनसंपत्ती असतानाही गवताळ प्रदेश किंवा राखीव वन, वाळवंटी भाग, साक्षरतेचं प्रमाण कमी आणि मागास समाजामुळे या खंडातला औद्योगिक विकास कमी झालेला आहे किंवा फारसा झालेला नाही. त्याचा परिणाम या ठिकाणी औद्योगिक प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतो. तर आफ्रिका खंडामध्ये औद्योगिक प्रदेश आपल्याला बघायचे आणि याही ठिकाणी प्रमुख 3 औद्योगिक प्रदेश आहेत. पहिला आहे त्यातला आफ्रिकेचा दक्षिणेकडचा भाग, दुसरा आहे खंडाच्या दक्षिण भागातला व्हीट वॉटरशँड आणि तिसरा आहे किंबर्ले, कांगो, घाना आणि झांबिया या प्रदेशांचा समावेश होतो. असे 3 औद्योगिक प्रदेश या आफ्रिका खंडामध्ये आहेत. आता या आफ्रिका खंडातील औद्योगिक प्रदेशावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आहेत. पहिला आहे वेगवेगळ्या प्रकारची खनिजे. आता आफ्रिका खंडामध्ये जर आपण बघितलं तर खनिजांचा तुटवडा नाही. वेगवेगळ्या प्रकारची खनिजे या ठिकाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जागतिक साठ्यापैकी 75% सोने या खंडात उपलब्ध आहे. आता जर आपण बघितलं तर सध्या सोन्याची किंमत जी आहे आणि मागणी जर आपण बघितली तर आज जवळजवळ 55,000 ते 56,000 तोळ्याच्या आसपास सोन्याचा भाव आहे आणि तरी देखील याला खूप मागणी आहे, मागणी वाढतच चाललेली आहे. आणि असं मौल्यवान असं खनिज आहे, हे खनिज या आफ्रिका खंडात आढळतं आहे आणि त्याचं प्रमाण 75% एवढं आहे आणि जगातील इतर देशांमध्ये खंडामध्ये फक्त 25% आहे. आणि म्हणून या ठिकाणी याच्यावर आधारित उद्योग जे आहे ते उद्योग या ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे विस्तृत भूमीची उपलब्धता, कारण या खंडामध्ये जर आपण बघितली तर जमीन लोकसंख्या जी आहे लोकसंख्याच्या दृष्टीने जमिनीचं प्रमाण जे आहे ते जमिनीचं प्रमाण मुबलक असलेलं आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे या औद्योगिक प्रदेशाला प्रभाव टाकणारा आणखीन एक घटक म्हणजे तो वनांचा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर विषुवृत्तीय हवामानाच्या प्रदेशालगत घनदाट अशा स्वरूपाची वनं आहेत आणि यातील काही वनांतील लाकडाचा वापर उद्योगधंद्यासाठी केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर परिणाम करणारे मानवी घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे बाजारपेठ. तर या ठिकाणी या देशामध्ये या उपलब्ध अशा खनिजांना किंवा उपलब्ध होणाऱ्या वस्तूंना, उत्पादनांना या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये यातील मौल्यवान खनिजे आहेत त्या खनिजांना खूप मागणी असलेली आपल्याला दिसून येते. हा एक घटक इथं प्रभाव टाकतो. दुसरा आहे तो म्हणजे मागणी. आपण जर बघितलं तर सोने, हिरे किंवा अशा ज्या मौल्यवान खनिजे आहेत या खनिजांना मागणी जगातून खूप मोठी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे प्रभावित करणारा शेवटचा घटक आहे तो म्हणजे मोठी गुंतवणूक. आता
हे जे उद्योग आहेत या उद्योगामधून मिळणारी खनिजे यांचं प्रमाण कमी आहे आणि उत्खननाचा खर्च खूप जास्त असतो, मोठा असतो आणि या उत्खननाचा खर्च करण्यासाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते. त्यापासून मिळणारा नफा खूप जास्त आहे, पण तरी देखील जे आधुनिक तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानासाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते आणि असे हे घटक जे आहे, हा मानवी घटक जो आहे तो या ठिकाणच्या उद्योगावर परिणाम करत असलेला आपल्याला दिसून येतो. आता इथले प्रमुख उद्योग जर बघितले तर हिरे तासण्याचे उद्योग किंवा सोन्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचे उद्योग आणि वनोत्पादनाचे, वनातून मिळणारे जे वेगवेगळे पदार्थ आहेत या पदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योग, प्रामुख्याने 3 प्रकारचे उद्योग जे आहेत ते उद्योग या आफ्रिका खंडामध्ये चालत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यापैकी जो सोन्याचा उद्योग आहे, सोने निर्मितीचा, सोन्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा, याला खूप मोठी मागणी असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचं खंड आपल्याला पाहायचं आहे आणि ते म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड. या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये जर आपण बघितलं तर या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये देखील प्रमुख 2 औद्योगिक प्रदेश आहेत. पहिला आहे ऑस्ट्रेलियाचा पूर्व भाग आणि दुसरा आहे पश्चिम पर्थ. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत आणि पर्थच्या पश्चिमेला उद्योगधंदे स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. आपल्याला बघा ऑस्ट्रेलियाचा नकाशा, त्या ऑस्ट्रेलियाच्या नकाशामध्ये ही दोन्ही ठिकाणं जी आहेत ती दोन्ही ठिकाणं दाखवलेली आहेत. आता या उद्योगावर परिणाम करणारे जर आपण प्राकृतिक घटक बघितले तर प्रमुख 2 घटक आहेत. पहिला घटक आहे तो म्हणजे अनुकूल हवामान. आता या ठिकाणी हे उद्योग बघितले तर साधारणपणे दोन्ही उद्योग किनारपट्टीला लागून असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं त्या उद्योगांना तिथलं अनुकूल असं हवामान आहे. आणि दुसरा आहे म्हणजे किनारी प्रदेश. हा पूर्णपणे प्रदेश औद्योगिक, जे दोन्ही औद्योगिक प्रदेश आहेत ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडचा आणि पर्थच्या पश्चिमेकडचा, हे दोन्ही औद्योगिक प्रदेश किनारी प्रदेश आहेत आणि या किनारी प्रदेशाचा उद्योगधंद्यासाठी खूप मोठा फायदा होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता परिणाम करणारे मानवी घटक आहेत. यामध्येही प्रमुख 2 घटक आहेत आणि ते म्हणजे मजुरांची उपलब्धता. या खंडामध्ये जर आपण बघितलं तर याही खंडामध्ये या उद्योगांना लागणारा जो मजूर आहे या मजुरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होते किंवा मजुरांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे बंदराची सुविधा. आता या उद्योगाचं स्थान जर आपण बघितलं तर किनारी आहे आणि त्यामुळं या किनारी प्रदेशात काही नैसर्गिक बंदरं जी आहेत ती नैसर्गिक बंदरं निर्माण झालेली आहेत, ज्याचा फायदा या देशातील औद्योगिक प्रदेशांना होतो. म्हणजे लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात किंवा निर्माण होणाऱ्या पक्क्या मालाची जागतिक बाजारपेठेमध्ये निर्यात करण्यासाठी ही बंदरं जी आहेत ती बंदरं महत्त्वाची भूमिका बजावत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि या औद्योगिक प्रदेशामध्ये असणारे प्रमुख उद्योग जर आपण बघितले तर ते आहेत अन्नपदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योग, पेय उद्योग, कापड उद्योग, वस्त्र आणि पादत्राणे उद्योग, लाकूड आणि कागदाची उत्पादने निर्माण करणारे उद्योग, धातू उद्योग, यंत्रसामग्री आणि उपकरणांचे उद्योग, खनिज तेलावर प्रक्रिया करणारे उद्योग, कोळसा आणि रसायन उद्योग, असे अनेक उद्योग जे आहेत ते उद्योग या ऑस्ट्रेलिया खंडाच्या 2 औद्योगिक प्रदेशामध्ये आढळत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि शेवटचा आहे औद्योगिक प्रदेश तो म्हणजे न्यूझीलंडचा औद्योगिक प्रदेश. आणि याच्यामध्येही 2 प्रदेश आहेत, ते म्हणजे ऑकलँड आणि वायकाटो आणि दुसरा आहे कॅटरबरी किंवा यालाच कॅटरबरी प्लेन असंही कोणत्याही नावानं ओळखलं जातं. कॅटरबरी किंवा कॅटरबरी प्लेन या कोणत्याही नावाने हा प्रदेश ओळखला जातो. असे 2 औद्योगिक प्रदेश या न्यूझीलंडमध्ये आहेत. या औद्योगिक प्रदेशावर काही प्राकृतिक घटक आणि काही मानवी घटक परिणाम करतात. प्राकृतिक घटकामध्ये पहिला आहे तो म्हणजे कृषीसाठी अनुकूल हवामान. आता हा जर बघितला तर हा देखील बेटाचा देश आहे आणि या ठिकाणी शेती करण्यासाठी
अनुकूल अशा स्वरूपाचं हवामान आहे आणि त्या हवामानाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची शेती उत्पादनं घेतली जातात. नंतर किनारी प्रदेश, कारण हे बेटांचे देश असल्यामुळे या देशांच्या सर्व बाजूनी चोही बाजूनी किनारा आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो त्याचाही फायदा या ठिकाणी उद्योगधंद्यांना होतो. त्याचप्रमाणे विस्तृत सूचीपर्णी वनं, या प्रदेशामध्ये जर आपण बघितलं तर विस्तृत अशा प्रकारची सूचीपर्णी वनं की ज्या वनांना किंवा ज्या वनातील लाकडाला खूप मोठी मागणी आहे असा वनप्रदेश या न्यूझीलंडमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यातून या उद्योगांना लाकूड जे आहेत ते किंवा इतर पदार्थ आहेत, वनपदार्थ आहेत जे उपलब्ध होतात आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळे उद्योग स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. आता परिणाम करणारे मानवी घटक आहेत ते म्हणजे यांत्रिकीकरण. हे जर देश बघितलं तर या देशामध्ये आधुनिक यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचा फायदा या उद्योगाच्या विकासाला होतो. त्याचप्रमाणे बंदराची उपलब्धता, आपण बघितलं की हे किनारी देश आहेत, हे सागरातील बेटांचे देश आहेत आणि त्यामुळं या देशांच्या जवळजवळ चोहोबाजूनी नैसर्गिक अशी बंदरं उपलब्ध आहेत. त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी होतो आणि ही बंदरं जी आहेत ही सुगम अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येतात. आता या औद्योगिक प्रदेशामध्ये कोणते प्रमुख उद्योग आहेत तर त्यामध्ये मांस आणि मांसोत्पादनाचे उद्योग, पेय पदार्थांचे उद्योग, हवाबंद फळे करण्याचे उद्योग, दुग्धोत्पादनाचे उद्योग आणि लाकूड उद्योग, असे अनेक उद्योग जे आहेत ते उद्योग या ठिकाणी आहेत. विशेष करून जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन व्यवसाय केला जातो या न्यूझीलंडमध्ये आणि त्यामुळं जगामध्ये पशुपालन व्यवसायात किंवा मांसोत्पादनात, दुग्धोत्पादनात हा अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या ठिकाणी पशूंपासून मांस किंवा मांसाची उत्पादनं घेतली जातात. त्याचप्रमाणे दुग्ध आणि दुधाची उत्पादनं देखील मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्याचबरोबर लाकूड उद्योग किंवा पेय पदार्थांचे उद्योग आणि वनातून मिळणारी किंवा जी बागेतून असणारी जी फळं आहेत या फळांवर प्रक्रिया करणे, हवाबंद करणे असे अनेक उद्योग आढळत असलेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे जगामध्ये जी 6 खंड आहेत या 6 खंडामध्ये वेगवेगळे औद्योगिक प्रदेश आणि त्या औद्योगिक प्रदेशावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक, परिणाम करणारे मानवी घटक आणि त्या खंडातील औद्योगिक प्रदेशामध्ये असणारे प्रमुख उद्योग आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. यानंतरचा भाग आपण नंतर पाहूया.